नमस्ते मित्रांनो, नवीन शिक्षक भरतीच्या बाबत एक महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत शेअर करायचे आहे, चर्चा करायची आहे. मित्रांनो, या वर्षीची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती ही साधारण डिसेंबर महिन्यामध्ये चालू होईल. कारण सध्या 30 सप्टेंबर 2025 रोजी सर्व आस्थापनातील म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी अनुदानित संस्था या सर्वांची संच मान्यता झालेली आहे. परंतु त्या संच मान्यतेचे संदर्भात थोडे पोस्टपोन केलेले आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिलेली आहे. कारण सध्या त्या संच मान्यते करण्यासाठी जे विद्यार्थी हवे आहेत किंवा जे विद्यार्थी ऑनलाईन नाहीत अशांसाठी म्हणजे वयानुरूप जे दाखल आहेत त्यांच्यासाठी SO2 नावाची जी टॅब आहे, फॉर्म आहे, तो भरून घेतलेला आहे. आणि ते फॉर्म 15 ऑक्टोबरपर्यंत ते फॉर्म भरून नंतर त्याचे एंट्री होणार आहे आणि नंतर मग संच मान्यता फायनल होणार आहे. यावर्षीची संच मान्यता ही 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या GR नुसार ही संच मान्यता आहे. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी गुणोत्तर हे नवीन संच मान्यतेच्या GR नुसार होणार आहे. सध्या या GRच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल होत्या, त्याची सुनावणी झाली आहे, त्याची निकाल येणं फक्त बाकी आहे. परंतु ती संच मान्यता किंवा तो निकाल अद्याप काय लागलेला आहे याबाबत अद्यापही माहिती बाहेर आलेली नाही. आत्ता जर त्या याचिकेचा नंबर टाकला तर ती याचिका ऑनलाईन डिस्पोज असं दाखवत आहे. म्हणजे ती याचिकेचा निकाल लागला आहे असं ते दाखवत आहेत. परंतु आपण आपल्या वकिलांच्या शी संपर्क साधला, परंतु त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही किंवा त्या केसचं पुढं स्टेटस काय आहे हे सध्या समजू शकलं नाही. परंतु माझ्या मिळालेल्या माहितीनुसार ज्या काही 18 याचिका होत्या त्यातील 15 याचिका वैयक्तिक स्वरूपाच्या होत्या, त्या निकाली काढल्या आणि 3 याचिका ज्या मेन 15 मार्च 2024च्या GRच्या विरोधात होत्या त्या याचिका कोल्हापूर बेंचकडं, मुंबई हायकोर्टातून कोल्हापूर बेंचकडं वर्ग करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर आता सुनावणी होईल किंवा नवीन जर बेंच बसलं, त्याच्यावर नवीन जज यांची नेमणूक झाली तर मात्र नवीन पहिल्यापासून सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर ते निकाल देण्यात येईल. कारण अगोदर जी सुनावणी झालेली आहे त्यांचं बेंच वेगळं होतं, जजेस पॅनल वेगळं होतं आणि हे तिकडं वर्ग केल्यानंतर तिथं जर तेच राहिले बेंच तर मात्र सुनावणी परत न होता त्याच्यावर निकाल दिला जाईल. पण जर ते बेंच बदललं गेलं तर मात्र याच्यावर पुन्हा एकदा सुनावणी होऊन नंतर निकाल येण्याची शक्यता आहे आणि तो लांबण्याची दाट शक्यता आहे. आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या संच मान्यतेच्या GR नुसारच शिक्षकांची संच मान्यता होणार आहेत. आणि ह्या GR नुसार जर संच मान्यता झाली तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 30 ते 35 हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची दाट शक्यता आहे. कारण सुरुवातीला 60 पटापर्यंत 61 पट असेल तर तिसरा शिक्षक बसत होता, तिसरा शिक्षकाचं पद मंजूर होत होतं. आता मात्र नवीन संच मान्यतेच्या GR नुसार 75+ म्हणजे 76 विद्यार्थी असतील तरच तिसरा शिक्षक बसणार आहे. म्हणजे एवढे विद्यार्थीची प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्यामुळं ज्या शाळेमध्ये सुरुवातीला 3 शिक्षक मंजूर होते, 61, 62, 63 किंवा 75च्या अगोदर जे काही विद्यार्थी होते 60 ते 75च्या दरम्यान, त्यावेळेस तिथे तिसरा शिक्षक बसवत होता. परंतु नवीन संच मान्यते GR नुसार जर त्या शाळेमध्ये 76, 75+ असे विद्यार्थी झाले नाही तर मात्र तो तिसरा शिक्षक तिथून उडणार आहे, म्हणजे अतिरिक्त होणार आहे. आणि तो अतिरिक्त शिक्षक या संच मान्यतेमध्ये दाखवला जाणार आहे. म्हणजे मित्रांनो, मग त्यातला अतिरिक्त कोण हा एक प्रश्न विचारला होता लोकांनी. तर अतिरिक्त म्हणजे त्या शाळेवर जो सगळ्यात जास्त सिनियर आहे तो अतिरिक्त होणार संच मान्यतेनुसार. त्यामुळं तो अतिरिक्त झालेला शिक्षक या संच मान्यतेमध्ये दाखवले जाणार. आणि अशा प्रकारची अतिरिक्त होण्याची संख्या ही संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 25 ते 30 हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती या GRमुळे राहिलेली आहे. आणि म्हणूनच या GRच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मित्रांनो, या संच मान्यता झाल्यानंतर मग रिक्त पदं किती राहिलीत, अतिरिक्त किती झालीत, जर अतिरिक्त झाले असतील तर त्यांचं समायोजन करायचं, समायोजन सेम आस्थापनेत करायचं, जिल्हा परिषद टू जिल्हा परिषद, जर जिल्हा किंवा महानगरपालिका टू महानगरपालिका इतर शाखांमध्ये त्यांचं समायोजन करायचं, खाजगी अनुदानित संस्था असतील तर त्यांच्या इतर शाखांमध्ये त्याचं समायोजन करायचं. ही समायोजनाची प्रक्रिया
अतिरिक्तचा आकडा आल्यानंतर कळेल. आणि ते अतिरिक्त मग समायोजन अतिरिक्त कोण होणार तर तुम्हाला सांगितलं त्या शाळेतील सिनियर शिक्षक हा अतिरिक्त होणार. जरी तो संच मान्यतेनुसार अतिरिक्त होत असेल किंवा ह्या बदलांच्या प्रक्रियेत जरी अतिरिक्त होत असेल तरी त्या शाळेचा सिनियर शिक्षक हा अतिरिक्त होतो आणि त्या अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचं इतर शाळेवर जिथं शिक्षक संख्या कमी आहे तिथं त्याचं समायोजन केलं जाऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अतिरिक्त समायोजन झाल्यानंतर त्यानंतर जर रिक्त पदं राहिली तर ती रिक्त पदं शिक्षण अधिकारी, प्राथमिक माध्यमिक किंवा महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी हे ती प्राथमिक पदं भरण्यासंदर्भात पवित्र पोर्टलवर ती पदं अपलोड करणार आणि त्यानंतर मग जाहिरात निघणार. जाहिरात निघाल्यानंतर जी काही TET परीक्षा उत्तीर्ण आहे, टेट परीक्षा उत्तीर्णवाले जे कॅन्डिडेट आहेत 2025चे, मग त्या लोकांना पसंतीक्रम भरण्यासाठी हे पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल. म्हणजे साधारण या गोष्टीला 1.5 महिना आणखी लागू शकतो. आता ऑक्टोबर चालू झालाय, नोव्हेंबर आणि ऑक्टोबर पूर्ण, नोव्हेंबर साधारण डिसेंबर महिन्यामध्ये नवीन शिक्षक भरती चालू होऊ शकते. आणि त्यात जर कोणता अडथळा नाही आला, लवकर न्यायालयीन प्रकरणं मिटली किंवा संच मान्यते JRच्या विरोधात जे काही याचिका आहेत त्या जर लवकरात लवकर त्याचा निकाल लागला तर पुन्हा जर हा विषय कोर्टामध्ये रेंगाळत राहिला तर भरती संदर्भात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं शिक्षकांची भरती होणार आहे त्याचप्रमाणे शिक्षकोत्तर जे कर्मचारी आहेत, लिपिक असतील, ग्रंथपाल असतील किंवा विषय या सर्व शिक्षकांची किंवा क्लार्क असतील, या सर्वांची भरती ही संच मान्यतेवरच अवलंबून असते. संच मान्यतेत त्यानुसारच ती पदं भरली जातात आणि ती भरती सुद्धा या शिक्षक भरतीच्या बरोबरच केली जाईल साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत. या संदर्भात जी वेळोवेळी आपल्याला अपडेट आहे ते आपल्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. त्याच्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.